जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. नेहमी स्वतःसोबतच पैज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, तर तोच तलाव कोरडा झाल्यावर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. तुम्ही स्वतःच्याच खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही आणि स्वतःला आनंदाने मिठी मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलंसुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेतही काही मजा आहेच की. आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्वप्नांवरून परतताना माणूस राहत नाही. परतून येतं ते फक्त चैतन्य. तुम्ही कोणासाठी किती केलं तरी ते कुठेतरी कमीच पडते, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. प्रेमळ माणसं तुम्हाला कधीही वेदना देतील, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. जगातील कटू सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. नेहमी लक्षात ठेवा की मरण कधीच कोणाला चुकलेलं नाही. आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. पदाचा, संपत्तीचा कधीही गर्व करू नये. आयुष्य कितीही वैभवात काढलं असेल तरी मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेलं जातं. कफन का कोई ब्रँड नाही होता.